धंदाच चाललाय पाहिजे, धंदाच चाललाय देवाच्या नावाशी. भोग लावायला सांगताना 1000, 2500, 5000 ऐसा. नक्की यो मंदिर होता का नाही माहित नाही म्हणा, पण जर खरा पण असला तरी पण आहे आवरावर पैसे घेतात प्रत्येक गोष्टीचं. प्राइवेट है, प्राइवेट बनाए हुए. एक मंदिर में 3-4 मंदिर बनाए हुए. तो उसमें बोल रहे कि 1300 का भोग लगेगा, 2800 का, 5600 का. ये क्या चल रहा है, ये अजीब लग रहा है. रियल मंदिर कौन सा है ये? हो क्रेजी आहे भाई गोकुल मध्ये, लय हार्ड स्कॅम होतात. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर गोकुल मध्ये आपण आलेलो आहोत आणि आज फिरायचं आपल्याला गोकुल, मथुरा, वृंदावन. आणि कसला भारी वातावरण आहे तशी, आणि थोड्याच वेळात ऊन लागण्याची सुरुवात होईल. तर सध्या 9 वाजता रेडी झालो आम्ही. सकाळ मथुरेच्या बाजारी शॉपिंग चाललेली आहे. हॉटेलचे बाहेरच आलं बाई, कणशी पैसे राहतील. असं वाटेल लगीन करू का नको काय काका? ऐसा बांगरे लग्न बाबा करू नको, या बायका लुटतात. दिसला का चालल्या काय? दिसला का चालल्या सांगतोय काय? आया खरेदी चालू आहे, समोर नाश्ता चालू आहे. नाश्ता सगळं केला वाटत. खपला मी यावाला खपला नाश्ता. सूर्य आलाय सकाळू आणि चला गोकुल फिरायला. फुल एक्सायटेड आहे मी. आणि असं चिकना दिसलो ना का अजून एक्सायटेड होतो. नाश्त्याला उसर न चहा, ती खाल्लं उसर खाऊन पटपट नाश्ता करते. जाऊ चला गोकुल मथुरेच्या बाजारी. आमची बस आम्हाला सोडलाय आणि इथं एक पंडित आहे, तो काहीतरी सांगतो. बोलो राधे राधे. राधे राधे. दूसरा क्या है, यहाँ 2 प्रकार के लोग आते हैं. तीर्थ करने वाला भी आता है और पिकनिक करने वाले आते हैं. बच्चों के भी टूर आ रहे हैं पिकनिक करने के लिए, और तीर्थ वाला भी आता है. ब्रज यात्रा, देवभूमि यात्रा, तीर्थ यात्रा, हंसी खुशी पूर्ण करा के घर पहुँचाना. मेरे लाला फिर बुलाना, फिर बुलाना, फिर बुलाना. तीर्थ नहीं किया हो, मेरे साथ तीर्थ करने की आशा रखता हो, हे मेरे पूर्वजों, मेरे साथ में यात्रा का आनंद लेना और आशीर्वाद देना. ऐसा करके बोलो राधे श्याम. और सभी जना ताली बजाओ. राधे श्याम, राधे श्याम, राधे श्याम. ब्राह्मण आम्हाला घेऊन चाललाय रमण रेतीचं दर्शन करायला, आणि त्यानंतर कृष्ण जन्मभूमी आहे गोकुळ मध्ये आहो आपण आता. आणि इथं तुम्ही बघू शकता हारणी वगैरे आहेत, प्रॉपर पक्क्या हारणी आहेत ना. चला नंतर बघू, पहिला दर्शन करू. राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे. आता मस्त दर्शन केला आणि निघलो बाहेर. आणि बाहेर निघल्यावर पण आपल्याला मस्त असा बघायला भेटतंय आश्रम आहे एक प्रकारे. याच्यामध्ये साधू तपश्चर्या करतात. हे बघा गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी उचललेला. तुम्ही माती बघू शकता. इथंशी ते माणसं येऊन घर बनवतात आणि हे मातीमध्ये लोलतात. तशी पब्लिक घर बनवते, तुम्ही बघू शकता. हे घर बनवतात, काही माणसं लोलतात. हे बघा राधे राधे. बाके बिहारीचा दर्शन झाला. आता यो रमण सरोवर या साईडला आहे. सवा 11 बजे के समथिंग, 11:30 बजे के समथिंग दर्शन खुलेगा नंद बाबा की बाड़ी.
पंडित आहे ना आज पण त्याच गोष्टी सांगायला लागलाय, म्हणजे जे काल झाला, काल आम्ही ते पंडितच्या बरोबर आलो असतो, काही बघायला नसता भेटला, आता पण सेम गोष्ट होते. पहिला आपण जाऊ आता पुढं यमुना घाटावर जाऊन दर्शन करू. शाला आहे काय पुढं? शालेची ट्रिप आली. हा शालेची ट्रिप आली. हो कसला भारी बनवलाय रे. गोकुलकुंड के नाम से प्रसिद्ध है. अच्छा ओके. हाँ हाँ ओके. ये कुंडाला यमुना घाट नाही बोलत. आता एक जण आम्हाला सांगते यमुना घाट आणि आता काका बोलतो गोकुलकुंड. तर गोकुलकुंडावर थोडासा गेलो आणि तिथून आपल्याला यमुना घाट आहे ना तो नदीचा ते साईडला आहे, जो आहे गोकुलकुंड. आता माकराची व्हिडिओ करू, तो आमच्या अंगावर धावत नाही घाबरला. मी पुन्हा अंगावर डेंजर आहे, एकमेकाच्या अंगावर आम्ही व्हिडिओ काढतो. बरं यो मस्त बसलाय पालण्यात, डायरेक्ट अंगावर धावत पालालो. डेंजर सीन. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. अद्रक बनवला असता वाटतं अंगावर. ते काही करणार नाही, नगबीक लागला त्यांचा. हा नाही पण नगबीक लागला, मारला. मोबाईल नेला उचलून. हे गोकुलचे मंदिर आणि एक गोष्ट लय भारी आहे, सगळीकडे पक्ष्यांचा आवाज आणि लय शांतता वाटते ना. आणि प्राणी आहेत छोटे छोटे प्राणी. आणि आता आपल्याला बाहेर गेल्यावर हरिण बघायला भेट, कधीतरी हरणी बघायला भेटतील, कधीतरी हरणी. हो आवरे जवळशी बघ, आवरे जवळशी हरणी बघायला भेटतं गाईच. हे बघा कधीतरी हरणी आहेत याच्यामध्ये. हे बघा खावाला पण घालतात गहू. इथून गहू घेऊन आपण हरणीना टाकू शकतो. ऐसा सगळेच तर हरणीच हरणी, हजारो हरणी असतील. वीडियो अपलोड करायला नेटवर्क नव्हता यार. इस दुकान में आए भैया जी ने वाईफाई दिया, धन्यवाद भैया जी. आप भी सब्सक्राइब करो, 2 दिन बाद देख लेना. हम गोकुल घूम रहे हैं, मथुरा वृंदावन ये करके जाएंगे मुंबई फिर से. धन्यवाद भैया जी, थैंक यू. इस जगह के बारे में बताओ क्या क्या अच्छा है. मतलब ये हमर रेती जो है कृष्ण भगवान की क्रीड़ा स्थली है. हाँ जहाँ कृष्ण भगवान ने रास किया था गोपी वालों के साथ, गाय चराई थी. हाँ रमण रेती में लेट लगाने से शरीर के सारे कष्ट दूर हो जाते हैं. अच्छा धन्यवाद धन्यवाद. ये राधे राधे राधे. राधे राधे. रमण रेतीचा महत्व असं आहे की इथं भगवान श्रीकृष्ण खेळाचं क्रीडांगण आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. याच्यामध्ये लोळून आपले शरीराचं पूर्ण कष्ट दूर होतात असं सांगलं त्याने. आता बाके बिहारीचं दर्शन करून आम्ही पुढे आलो पुढच्या मंदिरांना. आता कोणता मंदिर आहे ते बघूया. दरवाजे का नाम है ब्रह्मांड दरवाजा, बांस दरवाजा. गोकुल को ऐसा 7 दरवाजा है और 7 दरवाजे के अंदर में नंदरचा बाड़ा. जो कंस था ना कृष्ण का मामा, उसको श्राप था कि किसी भी दरवाजे में घुसेगा तो उसका मृत्यु हो जाएगा. तो वो कभी गोकुल नहीं आया, अपना राक्षसों को भेजता था, और जो राक्षस इधर आया भगवान ने उसको मार दिया. गोकुल मध्ये आपल्याला हर एक ठिकाणी गायी बघायला भेटते. मारने वाला गोकुल को झूले में झूलता है. तो मेन चीज दर्शन नहीं है, दर्शन तो मोबाइल में लाइव चल रहा होगा. मेन चीज यहाँ 2 है. पहला झूला. आप लोग हिंदू के किसी भी मंदिर में जाना, चाहे वो महाराष्ट्र, गुजरात या बद्रीनाथ या कहीं भी, जितना बड़ा मंदिर होगा ना उतना दूर से दर्शन होगा. आपको टच करने को भगवान नहीं मिलेगा. जैसे आप कई मंदिरों में गए, किसी जगह टच किया, पंडा का मेरे को ज्यादा. लेकिन ये सुनिए,
इनका 4 नाम पूर्ण करना। हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ। हर जगह उत्तर गर्मी होगा शरीर आप इधर आना। तुम्ही इथं आला असाल तर तुम्ही पण फसला असाल असं वाटतंय म्हणा, कारण तर यो रिअल मंदिर नाही आहे. हा यो रिअल मंदिर नाही आहे, याही सेम बनवलं नाही सर. प्रत्येक ठिकाणी माणसानं बसवतात आणि भोग लावायला सांगतात 1000, 2500, 5000 ऐसा. म्हणजे काय धंदा चालवला. आम्ही बसलेलो तो एक पैसा सेम होता, सेम मंदिर बाजूला होता. हे नक्की आहे का महल तुमच्या सोबत? कारण तर मी एक व्हिडिओ बघलेली काय सर स्कॅम चालू आहे म्हणून. मला तरी वाटतं देवाच्या नावाशी काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. सेम व्हिडिओ आता मी युट्यूबला सर्च केली का गोकुळ स्कॅम, तर सेम टू सेम सगळ्यांसोबत याच घडलाय का. पुजारी घेऊन येईल आपल्याला असे कोणते तरी मंदिर मध्ये आणि आल्यावर तुम्हाला 1300 पासून 5600 2800 5700 पर्यंत आवऱ्यापर्यंत तुम्हाला भोग लावायला सांगतील. पडदा लावतात, पडदा लावून ठेवतात आणि त्यानंतर आपल्याला थांबायला सांगतात. जवळ आपण भोग बिगचा विषय नाही काढू तोपर्यंत आपल्याला पडदा नाही ओपन करत किंवा व्हिडिओ कॅमेरा चालू केला पटकन तुमचा मोबाईल जप्त होईल. तर लई हार्ड लेवलला स्कॅम चालू आहे. असं किती मंदिरात बघूया. नक्की यो मंदिर होता का नाही माहित नाही म्हणा, पण जर खरा पण असला तरी पण आवरावर पैसे घेतात प्रत्येक गोष्टीचं. भोग लावायचं आहे देवाला तर तुम्ही औषध, खीर, मक्खन काही पण ठेवू शकता तुमच्या मनातून. आवर पैसे देऊन ते चढवतील का नाही काय माहिती. कारण आमचे जवळजवळ 15 ते 20 लोकांनी लावला 1300 रुपयाचा. तर ते पैसे झालं कधी. थोडा पुढे आलो सेम मंदिर आहे असे आहे. हा कोणते मंदिरात जावाचा भैया? ये रियल मंदिर है. कौन सा मंदिर है ये? और वो कौन सा था? साथ भाई तो साथ. हाँ नहीं अभी जो हम गए थे एक सांगते यो रियल मंदिर आहे, तो सांगते तो रियल मंदिर आहे. हा रियल मंदिर यमुना में. आता याला विचारलं यो सांगते रियल मंदिर यमुना में. हे बघा असं सगळ्यांना आणलं. आता सगळ्यांवर्षी 1300 रुपये काढणार. म्हणजे जेवढे ऐपत आहे तेवढे 1300 पासून 5600. हो भाई साहब हे पंडितांच्या बरोबर येऊ नका का गोकुलला आलो होतं. हावरा सांगू शकते मी. जन्मस्थान मतलब आपका कब से रह रहे हो इधर? इधर तो बेचते हो आप, पता होगा. ये नहीं पता भाई. 3-4 ये मंदिर ये मालूम, एक ये मंदिर है. 4 मंदिर देखे सेम टू सेम. हम 4 मंदिर कैसे हो सकते सेम? तो हर मंदिर में ऐसा पैसे चढ़ाने के लिए बोलते हैं 1300-5600 ऐसा कुछ. ये कुछ मुझे अजीब लगा. ये अंकल चांगला का रियल मंदिर सरल सीधा किधर जाना है अपने को? जो अपना ये रमन मिट्टी का वही मंदिर है रियल. और ये मंदिर कौन सा है फिर? नंद बाबा का घर है. यहाँ भगवान रहते थे, वहाँ पे गाय चराने जाते थे. अच्छा यहाँ रहते थे भगवान और वहाँ गाय चराने जाते. अजून एक केला विचारून बघू आपण कसा काय विषय. दादा जो रियल मंदिर कौन सा है? आगे से लेफ्ट जो यमुना किनारे है. और अब हम गए थे नंद महल, वो क्या है होटल मेन प्राचीन यमुना किनारे वाला. यमुना किनारे वाला. और उधर गए थे वो बोल रहे थे कि जन्मस्थान है यही. वैसे कई है वो. अच्छा नहीं ऐसा वो बोल रहे थे. एक मंदिर होगा तो बच्चे काफी कहाँ जाएंगे. अच्छा लेकिन वो कैसा कंफ्यूज हो जाता है ना रियल कौन सा प्राइवेट है. प्राइवेट बनाए हुए. तो उसमें 3-4 है. एक मंदिर में 3-4 मंदिर बनाए हुए. तो उसमें बोल रहे कि 1300 का भोग लगेगा, 2800 का, 5600 का. ये क्या चल रहा है? ये अजीब लगा. तो श्रद्धा है भाई लोग से बाहर जो है घूमने. लेकिन ये रियल मंदिर होता तो इतनी भीड़ से ये नहीं होता. मतलब रह नहीं सकते तुम. ठीक है चलो इसकी जैसी मर्जी. अब है ना कि एक पिताजी में 4 बेटे हैं. हाँ तो चारों अलग तो रहेंगे. तो 4 घर होगा नहीं होगा एक घर के. लेकिन उस घर में भी 4 सेम मंदिर है. ये थोड़ा अजीब लगा मेरे को, इसलिए पूछ रहा था मैं. पब्लिक के चल रही है. हाँ, थोड़ा कुछ तो चल रहा है ना. यमुना मंदिर छोटा मंदिर है. यमुना किनारे जो मंदिर है उधर वो रियल वाला है. रियल है, पुराना प्राचीन मंदिर है. एकदम पुराना प्राचीन. ओके वो जाके अभी दर्शन कर लेते हैं. थैंक यू जी आपने जो नीचे यमुना जी है. हाँ ऊपर मंदिर है. इन्फॉर्मेशन दी है ना, बहुत बढ़िया लगा. थैंक यू.
राधे राधे. इधर से ना आगे से ले. आगे से लेफ्ट. आता समजला का तुम्हाला काय विषय आहे. यमुना किनारेला जो मंदिर आहे तोच रिअल आहे. हे प्रायव्हेट बनवले, तो पण बोलला डायरेक्ट प्रायव्हेट बनवलाय आणि त्यांचा तो धंदाच चाललाय पाहिजे, धंदाच चाललाय देवाच्या नावाशी. म्हणून आमच्या पब्लिकने जवळजवळ 1300 रुपयाचं 15 ते 20 लोक काढले असतील ना. ते कोणता कॅमेरा आला उडूत न काही उत न कॅमेरा लावलं ना आजूबाजूला, बोलतो तुम्ही फोटो व्हिडिओ नाही काढू शकत असा विषय. बेकार सीन चाललाय, बेकार सीन स्कॅम आहे गोकुलमध्ये. आता हे दुकानवाल्याला पण विचारला प्राचीन मंदिर तर समोरच आहे बोलतो. काहीतरी लोचा वाटलेलाच म्हणाय जे प्रायव्हेट घेऊन जातात ना साधू वगैरे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ पण बोललो का कोण विदाऊट स्वार्थासाठी कवाच फुकट काम करत नाही. आता सकाळशी तो आमच्याबरोबर साधू होता तर त्याचा स्वार्थच नसता काही तर तो आपल्यासाठी का करेल आवरे लोकांसाठी फुकट होत नाही ओळख नाही पालक. आम्ही प्राचीन मंदिर मध्ये जाऊन दर्शन करतो दोघात, म्हणजे ती पण जाते नाही साधू त्यांना. मग ती काय गली आत ना भारी जुना ऐसा सगळा घर वगैरे बघायला लईच भारी वाटते. हो बाबा बाबा येईल बघच ना यो. आई शपथ किती मोठा बैल आहे यो. हाईट बघ. अंकल जी प्राचीन मंदिर के लिए किधर से ये इतना बड़ा ये आ रहा है वो बैल. बैल डर गए हम. उन्हें कुछ नहीं बोलागा. अंकल जी हमारे साथ है. अरे यार काय घबराते हो. अंकल जी हमारे साथ है. अंकल जी मुझे बताओ कि मैं आपको दूसरी बात पूछ रहा हूँ कि यहाँ का रियल मंदिर कौन सा है. ये सामने वाला मेन मंदिर है. ये मेन मंदिर प्राचीन मंदिर. ओके. और ये जो बने हुए हैं वो तो मेन मंदिर पूछा आपने. हाँ मैंने आपको बता दिया. और ये जो बने हुए हैं बाबा आपके घर का मंदिर है सारा. ये घर के बने हुए हैं प्राइवेट. यार तो उसमें हमको दक्षिणा देने को बोल रहे थे. इधर एक सुनो होता है दीदी हाथ जोड़ो हो जाइए. हाँ मैंने कोई आपके मैं जेब में से निकालूंगा. वही तो, लेकिन वो मैनिपुलेट करते हैं ना थोड़ा पर सा. मैंने क्या बोला. हाँ ठीक ये है. सामने वाला है. ये सामने वाला ना. यस. थैंक यू जी आपने मेन मंदिर पहुंचाया ना हमको ये बैल से बचा के. बहुत बढ़िया. वो ऊपर वाला वो भैया आपसे मिलने का उन्होंने तय किया था. हमको कुछ नहीं है. हम मिलके जो अच्छा लगा है ना मेरे को. श्री नंद बाबा मंदिर. हाँ ये रहा रियल मंदिर प्राचीन मंदिर. राधा रानी की जय. आता यो आहे आपला रियल नंद महल, नंद किल्ला भवन. हे बघा. आणि इथं माणसं तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा हे प्राचीन मंदिर आहे आणि हे बघा श्रीकृष्णाची सेम मूर्ती तिथं पण होती, त्याही पण सेम बनवलं आहे. हरे कृष्ण. आणि ही आहे यमुना नदी समोर तुम्ही बघू शकता. यमुना नदीच्या किनारेच आपला मंदिर आहे. माझं तरी म्हणणं आहे पापी लोकांना थोडंफार शिक्षा दे देऊ. ने ठाकुर का कार्य किया, इनके का अन्नदान तो करेगा जी. यही रियल मंदिर है ना वो जो बने हुए वो. मुख्य मंदिर जी ये मुख्य मंदिर है ना. अयोध्या नगरी जैसे जमुना की तीन को बना. अच्छा ये मुख्य मंदिर है. यो आहे उखलबंधन. आमचा मेन मंदिर मध्ये दर्शन हो गया आपकी वजह से. बढ़िया थैंक यू. उसकी वजह से ऊपर वाला हाँ. मैं क्या बोल रहा हूँ इसको इधर इसको बनाया. हाँ इसको बनाया है उसको वो डालता है. चलाता भी. जिसको बनाया है उसको डालता है. वो अपना रास्ता बता देता है. आप जो मिले रास्ते में भगवान की तरह. धन्यवाद. एक नंबर चाचा जी बढ़िया. चलो हम तो आपके राधे राधे. नहीं चरणों में मैं रहूंगा आपके. आपका नाम सब सोहन कहाँ के आप? मुंबई में. जय जय हो. आ जाओ कभी मुंबई. क्या बात है. हाँ आ जाओ कभी घर पे खाना खाते. हाँ ऐसी जरूर. क्या बात है. हाँ हम तो बाबा बोलो राधा रानी की जय. आता मंदिराच्या बाहेर आलो आम्ही आणि हा आहे यमुना घाट. यमुना घाट जुना मंदिर इथं आहे. आणि आता आम्ही चालू बोट मध्ये बसायला. भाई के बोट में कितना पैसा लेगा. 150 रुपये लेगा भाई. बोटिंग बसून येऊ राऊंड मारू यमुना थोडा फिरू. हा बोट मध्ये बसूया. हा बघा मंदिर
एकदम प्राचीन मंदिर इथं आहे आणि इथं गर्दी पण नाही, काहीच नाही गोकुल मधला. आणि इथं बोटी वगैरे लागलेल्या असतात फिरायला. आता या दोघांना फिरवायला चालवलं आहे, 150 रुपये ठरवलं. आणि ती आमची पब्लिक काय थांबली, त्यांना पंडित अजून त्याच करतोय. क्रेझी गोष्ट समजली आम्हाला. 4-5 लोकांना विचारला, त्याही सांगला ते प्रायव्हेट मंदिर आहेत आणि यो मेन मंदिर आहे याच आहे. हो क्रेझी आहे बाई गोकुल मध्ये, लय हार्ड स्कॅम होतात. यमुना नदीच्या किनाऱ्यावर आम्ही फिरत आहोत आणि इथे जमलेल्या तमाम गोकुलचा ब्लॉग सेपरेट ब्लॉग होईल आणि त्याच्यामध्ये सगळं समजलंय आम्हाला कसं स्कॅम होतंय. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. हमारा तो बोट राइड कंप्लीट हो गया. अभी मजा आ गया भाई. दोघांनाच फिरवला 150 मध्ये. हा एक नंबर भाई. और मुझे एक बात बता ना, यही प्राचीन मंदिर आहे ना? अच्छा चला आता आम्ही चालू रूम वर. संध्याकाळी वृंदावनला जाऊ. गोकुल मध्ये औरस स्कॅम आहेत ना. आपली लोक येतात महाराष्ट्रांची, नाही माहिती कायच काय असते काय नाही या गोष्टी. असं होतंय. जाऊ दे चला, आमचा काही लॉस नाही झाला. आम्ही फिरलो मस्त यमुना वगैरे आणि 150 रुपयान दोघात प्रायव्हेट होडी करून. आणि मग चला आता डायरेक्ट रूम वर जाऊ, फ्रेश होत आहे आणि मग संध्याकाळी निघू वृंदावनसाठी. आणि यो ब्लॉग आवराच करतोय, छोटा तर छोटा पण फक्त स्पेशल गोकुलचा. गोकुलमध्ये कैसे स्कॅम होतात. थोडा पुढे आलो, आयाशी पण एक मंदिर आहे. आया पण एक मंदिर आहे पाठीमागं. म्हणजे सेम टू सेम कधी मंदिरात प्रायव्हेट बनवलं नाही सा, त्यान पण असेल काही विषय त्यांचा. बट हाय थोडासा हाडसी नाही. आता दर्शन वगैरे करून रूम आलो. आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललो वृंदावनला. बट यो गोकुलचा ब्लॉग मला वाटतं आवराच करावा आणि इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावं. तर हा ब्लॉग इथंच एंड करताय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गोकुलला येताना या गोष्टींचा विचार करा. जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही देऊ शकता त्यांना पैसे. बट जो मेन मंदिर आहे ना त्या आमच्या माणसांना नेलीच नाही, असा विषय झाला. तो तुमच्यावर आहे. म्हणजे फिरायला येत असाल तर तुम्हाला आधी माहिती असेल का मेन मंदिर कुठे आहे. मेन मंदिर आहे नदीच्या किनारे तोच. आणि अजून पण आत मंदिर, तर तुम्ही नेटवर सर्च करून या. आम्हाला काही माहित नव्हतं, पहिल्यांदा आलो तर बघतून तर ऐसा सीन चाललाय. सो चला बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये. वृंदावन आणि मथुरा फिरूया एकदम प्रॉपर.